नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला या जे काही कुकटॉप घेतला आहे मी इन्फ्रारेडचा ऑरेंज कंपनीचा आहे हा, तर त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. आणि जे काही माझं मत आहे ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे खराखुरा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे आज कसं यूज करायचं काय. सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर या कुकटॉपचं ना मी घ्यायचं असं होतं की खूप जास्त विचार केला होता मी आधी की हो की नको असं, कारण की ना गॅसचं काय आपण नंतर मिळणारच होता तो, पण मध्ये थोडंसं प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मला ते घ्यायला लागला होता. आणि खूप विचार करून मी घेतला होता तो, कारण की मग असं होतं की नंतर पण त्याला यूज करायला आला पाहिजे. पण तो मला जवळजवळ 4,500च्याही वरती मिळाला आहे. सो एवढे पैसे एकदाच द्यायचे म्हटल्यावर आपल्याला तो मग यूजमध्ये आला पाहिजे तो, त्याचमुळे भरपूर असा विचार केला. आणि चांगल्या कंपनीचा असं मी नंतर मग घेऊन आले होते इमर्जन्सीला, कारण की गॅस मिळणं तेव्हा काही शक्य नव्हतं. तर त्याचमुळे तर इथे ना मी हा कसा यूज करायचा ते सांगत होते. तर इथे ना ऑन ऑफचं एक बटन आहे, त्यानंतर बाकीचे फंक्शन वगैरे जे काही आपल्याला रोटी किंवा मग बॉईल करायचं किंवा फ्राय करायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे टायमरही लावू शकता. आणि यूज करायलाही खूप सोपा आहे तो. आणि खूप जास्त म्हणजे काही याला कष्ट लागत नाही यूज करायला, एकदम इझी आहे. आणि इथे ना मग जे काही कुकिंग वगैरे झाल्यावर ना आपल्याला 5 मिनटं ना जोपर्यंत त्याचा कूलिंग फॅन चालू आहे ना तोवर मग त्याला आपण बटन ऑफ नाही करायचं मेन स्विचमधनं आपल्याला. सो हे काय छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि यूज करायला ना खूप चांगला आहे तो. आपण याच्यावर सगळ्या प्रकारची भांडी यूज करू शकतो, फक्त ते एवढंच की फ्लॅट असले पाहिजे. आणि बरेचसे कुकटॉप असे आहेत की ज्याच्यावर फक्त आपल्याला स्टीलचीच भांडी यूज करायला लागतात, तर याच्यावर तसं काही नाही आहे. तुम्ही स्टीलची जरी नसले तरी दुसरे यूज करू शकता, पण तसा जो काय बेस आहे खालचा तो फ्लॅट असला पाहिजे असं. आणि याच्यावर ना सगळ्या प्रकारचे जेवण छान प्रकारे बनतं. आता बघतेच मी पापड वगैरेही भाजला. आणि सोबत सकाळचा नाश्ता होता आज माझा हा खिचडी वगैरे, सॉरी पोहेचा. त्यानंतर ना इकडे दुपारी मग कुकर लावायला घेतला होता मी. आणि इथे ना मग मी वरण भात लावत होते याच्यामध्ये. आणि हे खूप छान होतं याच्यामध्ये डाळ भात वगैरे किंवा मग चपाती भाजी. आणि मी तरी वाटतं आत्तापर्यंत सगळं प्रकारचं जेवण याच्यावर बनवले आणि खूप जास्त इझी आहे. आणि बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न होता की याचा लाईट बिल वगैरे येतं का काय, तर थोडंफार तर येणारच आहे हा म्हणजे याचं, कारण की हा डायरेक्ट लाईट ओढतो त्यामुळे. आणि जास्त काही एवढं येत नाही. सो तुम्हालाही जर घ्यावा असेल किंवा घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि शॉपमध्ये जाऊन घ्या, म्हणजे समोरासमोर तिथे तुम्हाला बार्गेनिंग करून वगैरे मिळतं, म्हणजे थोडेफार तरी पैसे आपल्याला कमी करतात. ऑनलाईनचं तसं होत नाही आहे, त्या रेटमध्येच घ्यायला लागतं. आणि चांगल्या कंपनीचा घ्या जेणेकरून मग पुढेही त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि लाईट बिलही मग थोडंफार कमी प्रमाणात येतं आणि यूज करायला खूप जास्त इझी आहे. सो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सो कसं वाटलं आजचा रिव्ह्यू नक्की मला कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला सांगा. भात पण एकदम मऊ झालं, म्हणजे पाणी जरा व्यवस्थित टाकायचं, त्याने काय होतं जास्त जर पाणी टाकलं ना तर मग इथं खाली वगैरे पाणी यायला नको, त्यामुळे खराब वगैरे होतं ते. आणि सारखं तेच सांगतो, मग कटिंग केली किती दिवस झाले आता. हां तर इथे ना मग दुसऱ्या दिवशी मी ते शेवायचं उपीटही करायला घेतलं होतं. मी बोलले ना तुम्हाला की सगळ्या प्रकारचे इथे जेवण छान बनतं. त्यानंतर इथे मी मस्त असं चहा वगैरे उकळून घेतलं होतं. आणि कसं आहे ना, किती जरी ऊन किंवा काही असलं तरी चहा काही सुटत नाही, तर तसंच माझं काही झालं. पण मी ना आता खूप जास्त कमी केलं, म्हणजे अर्धे कप वगैरेच घेत असते. आणि तसंही जास्त घेत नाही मी आधीपासूनच. त्यानंतर ना संध्याकाळचा व्ह्यू बघा किती छान वाटते ना. आणि खरंच या बाल्कनीत ना खूप भारी वाटते संध्याकाळच्या वेळी. मस्त असं मग छान इथे बसून मी निवांत चहा घेतला. आणि खरंच आयुष्यात शांतता हवीच, त्यामुळे थोडा वेळ तरी आपल्या स्वतःसाठी काढायला हवा. तर त्याचमुळे इथं थोडा वेळ मी चहा निवांत कप घेऊन बसत असते, मग छान पिते मी. त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे. आणि तशी तर दिवसभर ना भरपूर अशी कामं चाललेलीच असतात आपली, पण थोडा वेळ आपल्यासाठीही आपण काढायला पाहिजे. तिथे आपल्याला कोणी बोलत नाही की 2 मिनटे बस किंवा असं काही रिलॅक्स मी करतं असं काही. त्याचमुळे स्वतःच या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. आणि
आणि आनंदी राहायचं असेल आयुष्यामध्ये तर स्वतःसाठी थोडंसं वेळ काढायलाच हवा. आणि आपण जर आनंदी असतो तर घरामध्येही शांत आनंदी वातावरण राहतं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करा. आत्तापर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी. चला तर मग भेटूयात अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. सो इन्स्टालाही मला जर आत्तापर्यंत तुम्ही फॉलो नसेल केला ना तर तिकडेही फॉलो करा. चला तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.